तर मंडळी, उद्याचा दिवस, उद्याचा दिवस लक्षात घ्या. महाराष्ट्रातल्या 16 शहरांबरोबर संपूर्ण देशासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असणार आहे. याचं कारण असं आहे की युद्ध सरावाचा भाग म्हणून उद्या महाराष्ट्रातील 16 शहरांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात येईल. नागरी सुरक्षेच्या दृष्टीनं 3 श्रेणींमध्ये शहरांची विभागणी करण्यात आली आहे. देशातल्या 244 ठिकाणी उद्या मॉक ड्रिल घेण्यात येत आहे. हवाई हल्ल्याची सूचना देणारं सायरन वाजल्यानंतर ब्लॅकआउट होईल. मॉक ड्रिल नागरी संरक्षण प्रशिक्षण काटेकोरपणे राबवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मेट्रो शहर औद्योगिक वसाहतींच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. राज्यातल्या मॉक ड्रिलच्या 16 ठिकाणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, तारापूर, नाशिक, रोहा, मनमाड, सिन्नर, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, भुसावळ, रायगड, सिंधुदुर्ग, उरण, रत्नागिरी, थळवायशेत या ठिकाणी मॉक ड्रिल केलं जाईल. या मॉक ड्रिलची जोरदार तयारी ही सुरू आहे आणि त्याचीच ही ठिकठिकाणची दृश्य आता या क्षणाला आपण बघतोय. जर उद्या युद्ध परिस्थिती उद्भवते, जर काही घटना घडते, तर नेमकं काय केलं जावं? अशा वेळी वेगवेगळ्या यंत्रणांनी कसं सज्ज असणं आवश्यक आहे. बरं, हा हल्ला हवाई पद्धतीने असू शकतो. हा हल्ला काही वेळेला तसं जर आपण पाहिलं तर काही आतंकवादी शहरात घुसून करतात त्या पद्धतीचा असू शकतो. मग तो स्टेशनवर होऊ शकतो, कुठल्या तरी देवस्थानाच्या ठिकाणी होऊ शकतो, तो कुठेही असू शकतो. मग जर असं काही घडतं तर सर्वसामान्य नागरिकांनी नेमकं काय करायला हवं, काय सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे? 26/11च्या हल्ल्याचा अनुभव आपल्या सगळ्यांच्याच गाठीशी आहे. अशी घटना जर पुन्हा घडते, म्हणजे तशी घडणार नाही, तशी सगळी पूर्वतयारी किंवा तशी चोख व्यवस्था आपल्या सगळ्या वेगवेगळ्या यंत्रणांनी ठेवलेली आहे. पण तसं जर काही घडतं आणि जर असं घडल्यास सर्वसामान्य माणसांनी काय करायला हवं याचं सगळं प्रशिक्षण जे आहे किंवा त्याबद्दलचं मॉक ड्रिल जे आहे ते केलं जाते. ठिकठिकाणी आज देशभरात ते करण्यात आलं. अशावेळी या मॉक ड्रिलमध्ये अगदी पोलिसांच्या वेगवेगळ्या ट्रूप्सपासून तर लष्कराच्या वेगवेगळ्या प्लॅटूनपर्यंत सगळ्यांनी सहभाग घेतला. बरं, कुठे कुठे मॉक ड्रिल घेण्यात येते, त्याचं नेमकं कारण काय? लक्षात घ्या, या मॉक ड्रिल घेण्यापाठीमागचा उद्देश देखील आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. ठाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठाणे कोस्टल शहर आहे, MMR शहर म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याचबरोबर तारापूरमध्ये जर आपण पाहिलं तर अणुऊर्जा प्रकल्प तारापूर या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे तिथे देखील मॉक ड्रिल जे ते घेण्यात येणार आहे. शिवाय रायगडबद्दल जर बोलायचं झालं तर रायगड देखील एक महत्त्वाचं ठिकाण आहे, त्यामुळे तिथे देखील मॉक ड्रिल जे ते घेतलं जाणार आहे. रोहा या ठिकाणी घेतलं जातं आहे. ठाण्यामध्ये देखील मॉक ड्रिल जे ते घेतलं जाणार आहे. आणि शिवाय पुढलं आणखीन एक महत्त्वाचं शहर जे ते देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे मुंबई, ठाणे, उरण, रोहा, रायगड या ठिकाणी नाशिक. आता नाशिकमध्ये मॉक ड्रिल घेण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की नाशिक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर औष्णिक विद्युत केंद्र आहे आणि शिवाय HAL सारखं ठिकाण आहे जिथं फायटर विमानं जी आहेत ती तयार केली जातात. सुखीसारखं विमान तिथे तयार करण्यात येतं. आणि शिवाय मनमाड सारख्या ठिकाणी जर पाहिलं तर मनमाड या शहरामध्ये इंधनाचा मोठा साठा केला जातो आणि त्याचं वितरण देखील इथून करण्यात येत असतं. त्याच्यामुळे या महत्त्वाच्या ठिकाणी मॉक ड्रिल जे ते पार पडतं आहे. त्यामुळे या मॉक ड्रिलच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने सज्ज राहिलं पाहिजे याबद्दलचं एक प्रशिक्षण तर आपल्याला देण्यात येईलच, शिवाय नेमकं पुढे काय करायला हवं हे देखील आपल्याला कळेल. भारत पाकिस्तान सीमेवर युद्धाचे ढग जमू लागल्यामुळे देशांतर्गत नागरिकांच्या सुरक्षेकरता केंद्रीय गृह विभागानं नागरी सुरक्षा दलांच्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षेसाठी मॉक ड्रिल आयोजित केलेलं आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहर नेहमीच दहशतवाद्यांच्या आणि पाकिस्तानच्या हिट लिस्टवर असते आणि त्यामुळे मुंबईतही मॉक ड्रिल करण्यात येतं आणि त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात आपण आहोत. दक्षिण मुंबईमध्ये सर्वांचं लक्ष असतं आणि या दक्षिण मुंबईमध्ये आपण पाहिलेलं आहे की देशाच्या सर्व आर्थिक महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत त्या दक्षिण मुंबईमध्ये आहेत. स्टॉक एक्सचेंज असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, SBI बँक असेल, त्याचबरोबर नौदलाचा तळ असेल, माझगाव गोदी असेल आणि त्याचबरोबर BRC अशा अनेक महत्त्वाच्या संस्था या मुंबई शहरामध्ये आहेत. जेव्हा गृह मंत्रालयाने मॉक ड्रिलची घोषणा केलेली आहे त्यानंतर सायरनचे जे आहे ते टेस्टिंग करण्यात आलेलं आहे संपूर्ण मुंबईमध्ये. सायरनचं टेस्टिंग केल्यानंतर संपूर्ण मुंबईमध्ये जवळपास 39 सायरन जे आहेत ते सुव्यवस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर ठाण्यामध्ये देखील आज 5 सायरन जे आहे ते वाजवण्यात आलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी सायरन वाजल्यानंतर स्वरक्षणार्थी पुढचं पाऊल जे आहे ते उचलायचं आहे आणि हे जे आहे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एकूणच सूचनेनुसार आणि
नागरी सुरक्षा दलाच्या सूचनेनुसार करायचं आहे, कारण कुठलीही गोळी असेल, कुठलाही बॉम्ब असेल ते सांगून येत नाही, त्यामुळे संकट कधी सांगून येत नाही। त्यामुळे सर्वतोपरी आपला स्वतंत्र बचावाची तयारी जी आहे सर्वसामान्य नागरिकांना करायची आहे। देशांतर्गत आपल्या सीमांचं आणि आपल्या नागरिकांचं आणि आपल्या शहराचं संरक्षण करण्यासाठी स्वतः आता नागरिकांनी देखील एका सैनिकाप्रमाणे आज्ञेचं आणि शिस्तीचं पालन करायला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मॉकड्रिल केलं जाणार आहे। मॉकड्रिलसाठी 75 ठिकाणं नागरी सुरक्षा विभागाकडून निश्चित करण्यात आलेली आहे। पुण्यातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। पुण्यासह देशभरामध्ये अनेक ठिकाणी मॉकड्रिल करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मॉकड्रिल केले जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड निवडण्यामागचं प्रमुख कारण जे आहे ते म्हणजे पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये असलेल्या सैन्याची आस्थापनं, संवेदनशील ठिकाणं। पुण्यामध्ये जवळपास अशी 75 ठिकाणं जी आहेत ती नागरी सुरक्षा विभागानं संवेदनशील म्हणून नोंदीवर घेतलेली आहेत, जिथं हे मॉकड्रिल केले जातील। युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर नेमकं काय करायचं याबाबतची माहिती नागरिकांना असावी, त्यांनी त्यासाठी तयार असावं, यासाठी हे मॉकड्रिल केलं जातंय असं सांगितलं जातंय। पुण्यामध्ये सैन्याच्या महत्त्वाच्या ज्या आस्थापना आहेत त्याच्यामध्ये आपण समोर जी पाहतोय ती ऑर्डनन्स फॅक्टरी, याचा अर्थ अतिविस्फोटक निर्माण जे आहेत, हा एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी जी आहे खडकीची, तिथं मोठ्या प्रमाणावरती दारुगोळा जो आहे सैन्यासाठी लागणारा तो बनवला जातो। रणगाड्यांचा असेल किंवा बंदुकांसाठी लागणाऱ्या गोळ्या असतील, अतिविस्फोटक जे आहेत ते इथं तयार केले जातात। केवळ हेच नाही, बॉम्बे सॅपर्स असेल, लोहगावचं एअरफोर्सचा एअरबेस असेल, या सगळ्या अनेक यासारख्या संवेदनशील आस्थापना ज्या आहेत सैन्याच्या त्या पुण्यामध्ये आहेत। देहू रोडला ऑर्डनन्स फॅक्टरी आहे। या सगळ्या सैन्याशी संबंधित असलेल्या ज्या आस्थापना आहेत, सदर्न कमांडचं महत्त्वाचं कार्यालय जे आहे, दक्षिणेचं सैन्याचं मुख्यालय जे आहे ते सुद्धा पुण्यामध्ये। त्याच्यामुळे या सगळ्या संवेदनशील आस्थापना असतील किंवा त्यांच्यासोबत धरणं, त्याचबरोबर एनडीए सारखा परिसर असेल आणि IT कंपन्या, जिथं 5000 पेक्षा जास्त लोक काम करतात, अशा कंपन्यांच्या इमारती, या सगळ्या या मॉकड्रिलच्या दरम्यान संवेदनशील म्हणून गृहीत धरल्या गेलेल्या आहेत। अशा 75 ठिकाणांची नोंद जी आहे ती नागरी सुरक्षा विभागानं केली आहे। त्यापैकी काही ठिकाणी उद्या मॉकड्रिल केले जातील, ज्याच्यामध्ये सगळ्या सुरक्षा दलं जी आहेत ती सहभागी असतील, स्थानिक पोलीस असतील, NCCचे जवान असतील, NDRF असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। त्याचबरोबर बघूयात महाराष्ट्रात मॉकड्रिल होणाऱ्या 16 शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगर या शहराचा देखील समावेश आहे। मॉकड्रिलसाठी छत्रपती संभाजीनगर शहराची का निवड करण्यात आलेली असते याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधींनी। महाराष्ट्रामध्ये 16 ठिकाणी ही मॉकड्रिल केल्या जाणार आहे। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा देखील समावेश करण्यात आला आहे। मी आता छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये, आपण जर सकाळपासून जर या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण अधिकाऱ्यांच्या ज्या आहेत त्या मीटिंग या ठिकाणी सुरू आहे। कसे आदेश शासनाचे येतात आणि त्यानुसार कशा पद्धतीने मॉकड्रिल करता येईल किंवा त्याला समोर कसं जाता येईल यावर सगळी चर्चा सुरू आहे। तर जिल्हाधिकारी असेल किंवा विभागीय आयुक्त असेल, हे देखील आज दिवसभरापासून बैठका या ठिकाणी घेत आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्येच मॉकड्रिल का निवडलं असावं हा प्रश्न सर्वांना पडतो। मात्र ही मॉकड्रिल जे आहे ते संभाजीनगर जर आपण बघितलं तर ऐतिहासिक शहर, आशिया खंडामध्ये सर्वात जास्त वेगाने वाढणारं शहर म्हणून ओळखलं जातं। तर दुसरीकडं जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेरूळ लेणी देखील याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असल्या कारणास्तव हे कुठेतरी जे विरोधक आहे त्यांच्या रडारवर शहर असू शकतं आणि त्याच युद्धाच्या परिस्थितीत नागरिकांना सगळ्या गोष्टींची जाणीव असावी किंवा नागरिकांना माहिती असावी म्हणून हे मॉकड्रिल छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतल्या जात आहे। तर दुसरीकडं भारतीय सैन्याचं देखील युनिट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। भारतीय सैन्य केंद्रीय विद्यालय सुद्धा या ठिकाणी आहेत। तर आर्मीचे कॅम्प सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असल्यामुळं हे शहर निवडलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। नाशिक जिल्ह्यात उद्या 3 ठिकाणी मॉकड्रिल केलं जाणार आहे। नाशिक, मनमाड आणि सिन्नरमध्ये मॉकड्रिल होईल।
नाशिकमध्ये देवळाली तोफखाना केंद्र, आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल, लढाऊ विमान बनवणारी कंपनी नाशिक जिल्ह्यात आहे आणि त्यामुळे नाशिक सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी मॉक ड्रिल घेतलं जाईल याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांना मॉकड्रिल जे आहे ते दिलं जाणार आहे. मॉकड्रिलच्या माध्यमातून नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीमध्ये काय करायला हवं आणि काय करू नये याबाबतच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहे. आपण नाशिकमध्ये आहोत आणि नाशिकमध्ये देखील मॉकड्रिलची तयारी अशा पद्धतीनं सुरू आहे. माझ्या मागच्या बाजूला हे बॉम्बचे वेगवेगळे प्रकार आहे. सामान्य नागरिकांना बॉम्ब कळावा, बॉम्ब कसा असतो हे कळावं. आपल्या आजूबाजूला अशा वेळेला अशा पद्धतीचे हल्ले होतात त्यावेळेला कुठला बॉम्ब किती विनाशकारी आहे याची माहिती देण्यासाठी हे बॉम्बचे डेमो जे आहे ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे. हे डेमो आता वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये नेऊन विद्यार्थ्यांना दाखवले जाणार आहे. तर नाशिकच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन त्या भागातल्या नागरिकांना हे बॉम्बचे प्रकार जे आहे तो सांगण्याचा प्रयत्न प्रशासनाचा असणार आहे. कारण नागरिकांना या सगळ्याची माहिती नसते. कुठल्या बॉम्बमुळे किती नुकसान होऊ शकतं, कुठला बॉम्ब किती विनाशकारी असू शकतो याची माहिती देण्यासाठी हे बॉम्बचे डेमो जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. हे डेमो नागरिकांना दाखवले जाणार आहे. तर दुसरीकडे या सगळ्या मॉकड्रिल दरम्यान काही सायरन्स वाजणार आहे आणि ते सायरन जे आहे ते अशा पद्धतीने आहे. हे संबंधित कर्मचारी ज्या पद्धतीने हा सायरन फिरवत आहे, जो आवाज आपल्याला या ठिकाणी येतो तो नॉर्मली आवाज आहे. मात्र ज्यावेळेला हा मॅन्युअली पद्धतीनं पॅन्डल ज्यावेळेला मारला जाईल हाताने त्यावेळेला मात्र एक याचा मोठा आवाज जो आहे तो संपूर्ण शहराच्या एका मोठ्या भागामध्ये जाईल अशा स्वरूपाचा त्याचा आवाज आहे. नाशिकमध्ये अशा स्वरूपाचे तब्बल 9 सायरन आहे. त्यापैकी 5 सायरन जे आहेत ते कार्यान्वित आहे, ते ॲटोमॅटिक पद्धतीचे आहेत, ते कार्यान्वित आहे. तर इतर जे बंद अवस्थेमध्ये आहे ते देखील सुरू करण्याची तयारी आता केली जाते. अशा पद्धतीनं ही सगळी मॉकड्रिलची तयारी या ठिकाणी केली जाते. आपण यातून जो आवाज बाहेर येतो तो नेमका कसा आहे हे बघणार आहोत. मात्र देशामध्ये ज्या पद्धतीनं जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, युद्धजन्य परिस्थितीच्या काळामध्ये नागरिकांनी कशा पद्धतीनं खबरदारी घ्यावी त्याचं प्रशिक्षण जे आहे ते सामान्य नागरिकांना देण्यासाठीच्या आता हालचाली ज्या आहे त्या जिल्हा प्रशासन पातळीवर, जिल्हा पातळीवर केल्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. रत्नागिरीला देखील मोठा सागरी किनारा लाभलेला आहे. उद्या रत्नागिरी समुद्रकिनारी प्रशासनानं मॉकड्रिल करण्याचं ठरवलंय आणि याचा रत्नागिरीतील समुद्र किनाऱ्यावर आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. उद्या रत्नागिरी शहरामध्ये देखील मॉकड्रिल राबवण्यात येणार आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता सध्या आपण अल्ट्राटेक जेटीवर आहोत आणि या ठिकाणी हे मॉकड्रिल होणार असून या 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा हा कोकणाला लाभलेला आहे. आपण जर विचार केला तर काही अतिरेकी कारवाया मुंबईमध्ये झाल्या होत्या काही वर्षापूर्वी. ते अतिरेकी जे आहेत किंवा ते दहशतवादी जे आहेत ते या समुद्रमार्गाने मुंबईमध्ये घुसले होते. त्यामुळे कोकणचा समुद्रकिनारा जो आहे हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी इथे बघितलं तर आपण इथे या ठिकाणी कोस्टगार्डच्या नौका देखील आहेत. या पूर्णपणे समुद्रामध्ये गस्त घालत असतात. कोणत्याही जर अशा संशयास्पद हालचाली जाणवल्या तर त्याच्यावर पूर्णपणे त्यांचं लक्ष आहे. आणि जर आपण पाहिलं तर कोकण किनारा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढं इथलं कोस्टगार्डचं ऑफिस असेल, इथलं विमानतळ असेल, पूर्ण रेल्वे लाईन्स असतील किंवा इतर जी सुरक्षा स्थळं आहेत ही पूर्णपणे सुरक्षित ठेवणं हे सरकारच्या हातात आहे किंवा लष्कराच्या हातात आहे किंवा सैनिकांच्या हातात आहे. आणि त्या दृष्टीने या ठिकाणी जे आहे हे पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि रत्नागिरी प्रशासन जे आता अलर्ट मोडवर आलेलं आहे त्याच दृष्टीने जर आपण विचार केला तर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळ आहेत आणि या ठिकाणी खूप मोठे पर्यटक हजेरी लावत असतात. ह्या पर्यटकांची काळजी घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे येथील जी पर्यटन स्थळं आहे ही देखील सुरक्षित असणं गरजेचं आहे. आणि त्याच दृष्टीने उद्या जे मॉकड्रिल होणार आहे याच्यामध्ये जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर कशा प्रकारे आपला बचाव करायचा आहे या मॉकड्रिलमध्ये उद्या सांगण्यात येणार आहे. एकंदरीत पाहिलं तर आता प्रशासन जे आहे हे सज्ज झालेलं आहे आणि रत्नागिरीमध्ये आपण जर पाहिलं तर 16 लँडिंग पॉईंट आहेत. या लँडिंग पॉईंटवर पूर्णपणे आता पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि त्यांची काटोकाट नजर या ठिकाणी पाहायला मिळते. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी.